संपादक सतीश जगताप स्वागत करतोय। आपण या ठिकाणी बघतोय महानगरपालिका झाली, जिल्हा परिषद झाली, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे। आता इंदापूर तालुक्यामध्ये असं काय घडलं की भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राजकारणामध्ये सर्व गटामध्ये उमेदवार दिलेले आहेत आणि हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे सध्याचे मंत्री आहेत ते एका ठिकाणी आलेले आहेत, परंतु 146 गण लुमेवाडी या गणामध्ये या ठिकाणी भैयासाहेब कोकाटे हे उमेदवार आहेत। काय प्रतिक्रिया असेल आणि जनतेचा प्रतिसाद कसा आहे? जनतेचा प्रतिसाद हा आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे। आता घर टू घर, होम टू होम चालू आहे माझं, तर इतका प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे मला की काय दुसऱ्या उमेदवाराच काय थोडं असं काही एक माणसं मनातून काय चीड निर्माण आहे ते आम्हाला आता प्रचार करताना समजते। तर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आम्हाला। आता या ठिकाणी तुमच्या पुढे सुद्धा मोठं आव्हान आहे, कारण हर्षवर्धन पाटील यांची मुलगी या जिल्हा परिषद गटामध्ये आहे, त्याचबरोबर त्यांचे काय आणि दोन्ही पक्ष एका ठिकाणी आलेले आहेत, तर त्या आव्हानाला तुम्ही कशा प्रकारचं प्रत्याव्हान देणार आहात? आमचं बी काम आहे ना, आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचून काम केलेलं आहे। रात्री 10-12 असल्या कधी बी फोन आला आम्ही बी पोचलेलो आहे। फक्त त्यांच्या बरोबरीला म्हणजे त्यांचं कसं मोठी नाव आहेत म्हणून ती वाटतं आमचं बी काम तळागाळात सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोचलेलं आहे। त्याच्यामुळे 100% एक सामान्य कार्यकर्ता एक जनता मनात घेतल्यानंतर काय करते ती ह्या निवडणुकीमध्ये नक्की समजेल आमचा। या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून सुद्धा या ठिकाणी आपण निरनिमगाव या गावामध्ये आहोत। या गावाचं साधारणतः 2300-2400च्या आसपास मतदान असेल, 3000च्या आसपासची लोकसंख्या या ठिकाणची आहे आणि या गावामध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतात तुम्ही या गावामध्ये? सध्या गावामध्ये 100% प्रतिसाद भैयासाहेबांना किंवा घोगरेसाई अंजलीताईंना प्रतिसाद भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने आहे आणि 100% आम्ही लीड देण्याचा प्रयत्न निरनिमगावमधून करूया। तर अशा प्रकारे या इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं वातावरण चांगल्या प्रकारे निर्माण झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, निरनिमगाव, इंदापूर।